हॅलो स्टुडंट्स, ॲडमिशन ऑफ पार्टनरचं हे पहिलं लेक्चर असेल. याच्यात आपण थेअरी चेक करणार आहे आणि जर्नल एंट्रीज काय होतात ते पाहणार आहे. एक्झाममध्ये हा टॉपिक 10 मार्क्सला येतो. याला ऑर रिटायरमेंट आहे. तर एक प्रकारचं तुम्ही एक सिरीजच समजा, ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ कंटिन्युटी मध्ये आहेत चॅप्टर्स सगळे. ॲडमिशन लॉ ऑर रिटायरमेंट आहे आणि डेथ लॉ ऑर ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स आहे. तर तो सेपरेट चॅप्टर आहे. यांच्यामध्ये फक्त मेजर चेंजेस गुडविलच्या ॲडजस्टमेंटमध्ये होतात. बाकी ऑलमोस्ट एंट्रीज सेम राहतील. तर आपण थेअरीपासून सुरुवात करूयात. थेअरी इंट्रोडक्शन मध्ये तर ॲडमिशन म्हणजे काय, ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर म्हणजे काय, आपल्या एक्झिस्टिंग फर्म मध्ये एखाद्या नवीन पार्टनरला ऍडमिट करून घेणे याला म्हणतात ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर. न्यू पार्टनर इज ऍडमिटेड इन द बिझनेस फॉर गेटिंग मोर कॅपिटल. आता इथं त्यांनी सांगितलंय की आपल्याला कॅपिटल रिक्वायरमेंट जेव्हा लागते तेव्हा आपण एखाद्या पार्टनरला घेऊन येतो. कॅपिटल रिक्वायरमेंट कधी लागते, जेव्हा बिझनेस काही लॉसेस सफर करत असेल किंवा बिझनेसचं एक्सटेन्शन करायचं असेल किंवा एक्सपान्शन म्हणा, बिझनेसचं काय करायचं असेल, एक्सपान्शन, तर तेव्हा आपल्याला कॅपिटलची रिक्वायरमेंट लागते. तेव्हा आपण एखाद्या नवीन पार्टनरला आपल्या एक्झिस्टिंग फर्म मध्ये ऍडमिट करून घेतो. और काय म्हटलंय अजून की गेटिंग स्किल्स और नॉलेज एक्सेट्रा. गेटिंग स्किल्स और नॉलेज एक्सेट्रा. आपल्या ऑनगोईंग बिझनेस मध्ये अजून आपल्याला काही नवीन इन्व्हेन्शन्स करता येतील, त्यासाठी पण आपण कधी एखाद्या न्यू पार्टनरला आपल्या एक्झिस्टिंग फर्म मध्ये ऍडमिट करून घेतो. त्याच्या पुढे काय आहे, स्पेसिमेन जर्नल एंट्रीज. डायरेक्ट मेन जर्नल एंट्रीज पासून सुरुवात होत आहेत. तर या एंट्रीज तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. एंट्रीज का लक्षात ठेवायच्यात, कधी कधी पेपरला दोन टाइप्स विचारतात, कधी लेजर विचारतात किंवा कधी जर्नल विचारतात, लेजर किंवा जर्नल. तर दोघांपैकी तुम्हाला दोन्ही जमलं पाहिजे, म्हणून जर्नल एंट्रीज पण तुमच्या पाठ पाहिजेत. बाकी काही नाही, जे जर्नल करतात त्याच्या ऑपोजिटच तुम्हाला पोस्टिंग करायची असती लेजर अकाउंट्सला. तर आता ह्या स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप म्हणा, सेकंड स्टेप म्हणा. फर्स्ट स्टेप काय आहे, सेकंड स्टेप आहे. बाकी थर्ड पासून तर डायरेक्ट ते पण एक्सप्लेन करेल नंतर. थर्ड पासून ऍडजस्टमेंट कडे जातो आपण. पहिली स्टेप काय आहे, ओपन नेसेसरी अकाउंट अँड ट्रान्सफर द बॅलन्सेस. ओपन नेसेसरी अकाउंट्स अँड ट्रान्सफर द बॅलन्सेस. आता एक लक्षात ठेवायचंय, जेव्हा पेपरमध्ये प्रिपेअर लेजर अकाउंट्स विचारलं असेल, प्रिपेअर काय विचारलं असेल, लेजर अकाउंट्स, तर प्रॉब्लेमची सुरुवात फर्स्ट स्टेप पासून होणार आहे. प्रॉब्लेमची सुरुवात कुठून होणार आहे, फर्स्ट स्टेप पासूनच. तो ओपन नेसेसरी अकाउंट. नेसेसरी अकाउंट्स म्हणजे आता इथं कोणते अकाउंट प्रिपेअर करायला लागतात पेपरला, मोस्टली ते म्हणतात P&L ऍडजस्टमेंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट, कॅश, गुडविल, बॅलन्स शीट. मोस्टली तुम्हाला प्रिपेअर काय करायला सांगतात, रिव्हॅल्युएशन, कॅपिटल आणि बॅलन्स शीट. पण आपल्याला गुडविल आणि कॅश पण प्रिपेअर करावं लागतं. भले आपण ते रफ मध्ये प्रिपेअर करू, पण ते प्रिपेअर करावं लागतं, कारण की कॅशचा बॅलन्स आपल्याला आफ्टर ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर फाइंड आउट करायला लागतो आणि गुडविलचा बॅलन्स काय आहे आपल्या फर्म मध्ये ते पण कॅल्क्युलेट करावं लागतं. सो मार्क याच 3 अकाउंटला असतात. रिव्हॅल्युएशन म्हणा किंवा त्याला P&L ऍडजस्टमेंट अकाउंट पण म्हणतात, कॅपिटल अकाउंट म्हणा आणि बॅलन्स शीटला, या तिघांनाच मार्क राहतील. आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट आणि बॅलन्स शीट माहित असेल. 2 नवीन अकाउंट पाहताय तुम्ही, P&L ऍडजस्टमेंट अकाउंट, त्यालाच दुसरं नाव आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट, आणि गुडविल अकाउंट. तर रिव्हॅल्युएशन म्हणजे काय, खाली दिलंय डिटेल मध्ये रिव्हॅल्युएशन म्हणजे काय, पण शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतो. रिव्हॅल्युएशनला सगळे चेंजेस इन
चेंजेस इन काय रेकॉर्ड होतात? चेंजेस इन ऍसेट्स अँड लायबिलिटीज. चेंजेस इन ऍसेट्स अँड लायबिलिटीज सगळे कुठे रेकॉर्ड होतात? पी अँड एल ऍडजस्टमेंट अकाउंटला. पी अँड एल ऍडजस्टमेंट अकाउंटला रेकॉर्ड होतात. तर त्यानंतर पुढे बघूयात कॅपिटल ऑब्लिक करंट माहिती. कॅपिटल अकाउंट हे पार्टनर्सचं पर्सनल अकाउंट आहे. त्यानंतर कॅश ऑब्लिक बँक अकाउंट जिथे कॅश ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड होतील. आणि आता येऊयात गुडविल अकाउंट. गुडविलचं मिनिंग म्हणजे तुम्हाला माहिती असेल रेप्युटेशन. गुडविलचं मिनिंग लिहू शकता तुम्ही काय? रेप्युटेशन. तर आपण इथं गुडविलच्या महत्वाचं तुमचं गुडविलच राहतं या प्रॉब्लेम मध्ये की गुडविलचं आपल्याला कॅल्क्युलेशन्स येतात. काय येतात? कॅल्क्युलेशन्स येतात. तर आपल्याला खाली मेथड्स दिलेले आहेत. मेथड्स किती आहेत तुम्हाला आता? 3 मेथड्स शिकायचे आहेत. 3 मेथड्स आपल्याला खाली दिल्यात. तर इक्वल टू दॅट आपल्याला ऍप्लिकेबल करावं लागतं की पेपरमध्ये आपल्याला काय विचारलंय त्या हिशोबाने आपण गुडविलची कोणती मेथड आपल्याला फॉलो करायची ते कळतं. त्यानंतर लास्ट असणार आहे तुमचं बॅलन्स शीट. लास्टला काय असणार आहे? बॅलन्स शीट. पुढे जाऊयात. फर्स्ट स्टेप फक्त लक्षात ठेवायची. कधी करणार? वेन लेजर इज आस्क्ड. वेन काय? लेजर इज आस्क्ड. जेव्हा आपल्याला लेजर विचारतील तेव्हा आपल्याला फर्स्ट स्टेप पासून सुरुवात करायची आहे. तर किती अकाउंट प्रिपेअर करणार आहेत तुम्ही? रिव्हॅल्युएशन, कॅपिटल, कॅश ऑब्लिक बँक, गुडविल आणि बॅलन्स शीट. आता पुढे काय म्हटलंय? ओपन नेसेसरी अकाउंट. नेसेसरी अकाउंट्स तर प्रिपेअर केले, पण आता आपल्याला काय करायचंय? ट्रान्सफर द बॅलन्सेस. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये ओल्ड बॅलन्स शीट दिलेली असती. काय दिलेली असती? ओल्ड बॅलन्स शीट. ओल्ड बॅलन्स शीट असते तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये. तर त्याच्यात तुम्हाला माहिती आहे आता ह्यापैकी कोणत्या अकाउंटचे बॅलन्स असतील? कॅपिटलचा असणार आहे आणि कॅशचा असणार आहे. कोणता कोणता? कॅपिटलचा असणार आहे आणि कॅशचा बॅलन्स दिलेला असणार आहे. तर तो तुम्हाला फक्त पोस्ट करायचा आहे. कॅपिटलचा बॅलन्स असेल तर पार्टनर्सच्या क्रेडिटला जाईल. कॅशचा बॅलन्स असेल तर कॅशच्या डेबिटला. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. जास्त आता कळलं नाही तरी ठीक आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला ते कळून जाईल. त्यानंतर पुढे जाऊयात. सेकंड स्टेप काय आहे? डिस्ट्रीब्युशन ऑफ अक्युमुलेटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस. डिस्ट्रीब्युशन ऑफ काय विचारलंय? अक्युमुलेटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस. तर आता तुम्हाला हे डिस्ट्रीब्युशन ऑफ अक्युमुलेटेड प्रॉफिट्स लक्षात ठेवायचंय. आता तुम्हाला जेव्हा पेपरमध्ये जर्नल विचारतील, प्रिपेअर पास जर्नल एंट्रीज. पास काय म्हणतील? जर्नल एंट्रीज. तर तुमच्या प्रॉब्लेमची सुरुवात डायरेक्ट सेकंड स्टेप पासून होणार आहे. डायरेक्ट कुठनं होणार आहे? सेकंड स्टेप पासून. असं का? तर मला सांगा की आपल्याला लेजर अकाउंट्स तर ओपन करायचेच नाहीयेत. लेजर अकाउंट्स ओपन करायचे आहेत का जर्नल सांगितल्यावर? नाही करायचं. तर पहिल्या या ओपन नेसेसरी अकाउंट अँड ट्रान्सफर द बॅलन्सेस करणार कुठं तुम्ही? सो आपल्याला जर पेपरमध्ये जर्नल विचारलं तर आपली सुरुवात कुठून होणार आहे? सेकंड स्टेप पासून. सेकंड स्टेपला काय म्हणतात? डिस्ट्रीब्युशन ऑफ अक्युमुलेटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस. डिस्ट्रीब्युशन ऑफ काय आहे? अक्युमुलेटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस. तर आता त्याच्यात म्हणजे काय करायचं असतं आपल्याला की आपल्याला जे ओल्ड बॅलन्स शीट आहे आपलं, कोणतं बॅलन्स शीट? ओल्ड बॅलन्स शीट आहे. तर ओल्ड बॅलन्स शीटच्या दोन साईड राहणार आहेत, लायबिलिटीज आणि ऍसेट. तुम्हाला माहितीच आहे. तर लायबिलिटी साईडला प्रॉफिट दिलेले असणार. लायबिलिटी साईडला काय असतील? प्रॉफिट दिलेले असतील. ऍसेट साईडला काय असणार? लॉस असणार. ऍसेट साईडला काय असणार? लॉस असणार. तर आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करायचंय. आपल्याला काय करायचंय? डिस्ट्रीब्यूट करायचे. डिस्ट्रीब्यूट कोणाला करायचे? ओल्ड पार्टनर्सला. कोणाला? ओल्ड पार्टनर्स ओनली. ओल्ड पार्टनर्स ओनली. आपल्याला हे प्रॉफिट किंवा लॉस कोणाला डिस्ट्रीब्यूट करायचे? ओल्ड पार्टनर्सला. तर आता सोपं आहे परत. प्रॉफिट कोणत्या साईडला आहेत तुम्हाला माहिती आहे? प्रॉफिट लायबिलिटी साईडला आहेत. प्रॉफिट कुठल्या साईडला आहे? लायबिलिटी साईडला आहे. आणि लॉस कोणत्या साईडला असणार आहे? ऍसेट साईडला. लॉस कोणत्या साईडला? ऍसेट साईडला. आता इथं त्यांनी प्रॉफिट कोणत्या कोणत्या टाईप मध्ये असू शकतो हे त्यांनी एक्झाम्पल दिले. जनरल रिझर्व्ह असेल किंवा रिझर्व्ह फंड असे दिलेला असेल, जॉईंट पॉलिसी रिझर्व्ह दिलेला असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल. अजून काय म्हटलंय? वर्क्समॅन कॉम्पेन्सेशन
फंड दिलेला असेल किंवा इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड, अशी काही नावं तुम्हाला बघायला भेटतील लायबिलिटी साईडला. तर हे सगळे काय आहेत? प्रॉफिट्स आहेत. हे सगळे काय आहेत? प्रॉफिट्स आहेत. आणि लॉस तुम्हाला एकच बघायला भेटतोय. लॉस काय? ऍसेट साईडला एकच लॉस आहे. त्याचा टाईप काय असेल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं हेडिंग दिलेलं असेल तुम्हाला ऍसेट साईडला. तर जर्नल एंट्री खूप सोपी आहे. लक्षात कसं ठेवायचं? प्रॉफिट असेल प्रॉफिट असेल तर पार्टनर्सला क्रेडिट होणार. पार्टनर्सला काय होणार? क्रेडिट होणार. प्रॉफिट असेल तर पार्टनर्सला काय होणार? क्रेडिट होणार. आणि लॉस असेल तर पार्टनर्सला काय होणार? डेबिट होणार. लॉस असेल तर पार्टनर्सला काय होणार? डेबिट होणार. तर सिंपल आहे. पार्टनर्सला प्रॉफिट झालं तर पार्टनर्सला क्रेडिट आहे, तर डेबिट कोणाला? जो प्रॉफिट असेल तेव्हा त्याला. सपोज इथं जनरल रिझर्व्ह असेल तर जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. इन देअर त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे ओल्ड रेशो. इन देअर काय म्हटलेलं आहे? ओल्ड रेशो. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये इथं तुम्हाला असं दिसतंय ओल्ड रेशो. तुम्हाला एक ब्रीफ मध्ये सांगून ठेवतो की आपल्याला प्रॉब्लेम मध्ये 3 प्रकारचे रेशो असणार आहेत. किती प्रकारचे? 3. तर ओल्ड रेशो असेल, न्यू रेशो असेल, ओल्ड रेशो, न्यू रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो. हे तुम्हाला मी नंतर एक्सप्लेन करेल, पण सध्या पुरता एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊयात. ओल्ड रेशो. तर ओल्ड रेशो मध्येच डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. ओल्ड प्रॉफिट आहे तर ओल्ड पार्टनर्स मध्येच डिस्ट्रीब्यूट होणार. आणि लॉस असेल तर परत सोपं आहे. पार्टनर्सला काय बोललो? डेबिट होणार आहे. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर ही होती सेकंड स्टेप. तर सेकंड स्टेप पण कळली असेल. तर आता सेकंड स्टेप झाली की आपल्याला डायरेक्ट तसं प्रॉब्लेम मध्ये आपण डायरेक्ट ऍडजस्टमेंट कडे जातो सॉल्व्ह करायला. पण आता एंट्रीज पाहूयात पुढे काय काय कराव्या लागतात. आता रिव्हॅल्युएशन ऑफ ऍसेट्स अँड लायबिलिटीज. रिव्हॅल्युएशन ऑफ काय म्हटलेलं आहे इथं? ऍसेट्स अँड लायबिलिटीज म्हटलेलं आहे. तर रिव्हॅल्युएशन म्हणजे काय म्हटलं? चेंजेस इन ऍसेट्स अँड लायबिलिटीज. चेंजेस इन काय म्हटलं? चेंजेस इन ऍसेट्स अँड लायबिलिटीज. चेंजेस इन ऍसेट्स अँड लायबिलिटीज. चला पुढे जाऊयात. तर ह्या अकाउंट मध्ये नक्की काय रेकॉर्ड होतं? तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर केला असेल फायनल अकाउंटच्या वेळेस. तर त्यावेळेस जे आपण रेकॉर्ड करायचो तेच जे ऍसेटच्या चेंजेस जे रेकॉर्ड करायचो आपण पी अँड एलच्या डेबिटला म्हणा किंवा पी अँड एलच्या क्रेडिटला, तेच आपल्याला या अकाउंट मध्ये रेकॉर्ड करायचं आहे. सिंपल लक्षात ठेवा, जे पी अँड एल ऍडजस्टमेंट अकाउंट असेल, काय पी अँड एल ऍडजस्टमेंट अकाउंट असेल, त्याच्यात डेबिट साइड आणि क्रेडिट साइड. डेबिट साइडला सगळे लॉस रेकॉर्ड होतात. डेबिट साइडला काय रेकॉर्ड होतात? सगळे लॉस. क्रेडिट साइडला काय रेकॉर्ड होणार आहेत? प्रॉफिट. क्रेडिट साइडला काय रेकॉर्ड होणार आहेत? प्रॉफिट रेकॉर्ड होणार आहेत. तर आपल्या एंट्रीज त्यानुसारच ठरणार आहे की रिव्हॅल्युएशन पी अँड एल ऍडजस्टमेंटला डेबिट द्यायचंय किंवा पी अँड एल ऍडजस्टमेंटला क्रेडिट द्यायचंय. रिव्हॅल्युएशन म्हणजेच पी अँड एल ऍडजस्टमेंट अकाउंट. लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. तर परत एकदा आपण पुढे जाऊयात थोडं. आपल्याला काय करायचंय आता की प्रॉफिट. मला सांगा, ऍसेटचा बॅलन्स काय असतो? डेबिट असतो. ऍसेटचा बॅलन्स काय असतो? डेबिट असतो. इफ ऍसेट इज इन्क्रीज, म्हणजे ऍसेट मध्ये वाढ झाली. ऍसेट मध्ये काय झाली? वाढ झाली. तर ऍसेटचा बॅलन्स डेबिट आहे, त्याला परत काय द्यायचा? डेबिटच द्यायचा. प्रॉफिट झालं ना. ऍसेट इन्क्रीज झाली तर काय झालं आपल्याला? 2 मिनिटं, स्क्रीन रेकॉर्डिंग थांबली, थोडस चेक करूयात आपण. चला परत चालू करूयात. तर आपण काय पाहत होतो की ऍसेटची व्हॅल्यू, ऍसेटचा बॅलन्स काय असतो?
डेबिट बॅलन्स असतो. ऍसेटचा बॅलन्स काय असतो? डेबिट असतो. जर ऍसेट वाढली, जर काय झालं, ऍसेट वाढली तर त्याला काय देणार आपण परत? डेबिट. तर क्रेडिट कोणाला? रिव्हॅल्युएशनला. क्रेडिट कोणाला? रिव्हॅल्युएशनला. किंवा तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता, ऍसेटची व्हॅल्यू वाढली, प्रॉफिट झाला का लॉस झाला? प्रॉफिट झाला. तर क्रेडिट कोणाला असणार आहे? रिव्हॅल्युएशनला. तर डेबिट कोणाला? ऍसेटला. तर ह्याच्या ऑपोजिट काय लक्षात ठेवायचं? डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ऍसेट. काय लक्षात ठेवायचं? डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ऍसेट. डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ऍसेट. ऍसेटची व्हॅल्यू कमी झाली, तर ऍसेटची व्हॅल्यू कमी झाली तर आपल्याला काय होतो? लॉस होतो. आपल्याला काय होतो? लॉस होतो. तर लॉस होतोय तर रिव्हॅल्युएशनच्या कोणत्या साईडला दाखवलं जातं? डेबिट. तर रिव्हॅल्युएशनला काय द्यायचंय? डेबिट द्यायचंय. क्रेडिट कोणाला राहणार? ऍसेटला. त्यानंतर परत आता फक्त ऑपोजिट काय लक्षात ठेवणार तुम्ही? इन्क्रीज आणि डिक्रीज लायबिलिटी मध्ये. लायबिलिटीचा बॅलन्स काय असतो? लायबिलिटीचा बॅलन्स काय असतो? लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट असतो. काय असतो? क्रेडिट असतो. तर लायबिलिटी जर इन्क्रीज झाली, लायबिलिटी काय झाली? इन्क्रीज झाली. म्हणजे तुम्हाला सपोज एखाद्या या व्यक्तीला पैसे द्यायचे होते आणि ते अचानक एक लायबिलिटी तुमची अराईज झाली. द्यायचे 10,000 होते, पण आता किती द्यायला लागतायत? 20,000 द्यायचे तुम्हाला. तर मग आता काय होणार? लायबिलिटी वाढली का कमी झाली? वाढली. तर मला सांगा, प्रॉफिट झाला का लॉस झाला? लॉस झाला. तर रिव्हॅल्युएशनला काय भेटणार? डेबिट. क्रेडिट कोणाला मग? लायबिलिटीला. तर जर्नल एंट्री काय केली? रिव्हॅल्युएशन टू लायबिलिटी. त्यानंतर त्याच्या ऑपोजिट काय लक्षात ठेवणार? डिक्रीज. लायबिलिटी एक पे करायची होती, पण आता ती पे करायची नाहीये. तर आपण काय करणार? ऑपोजिट एंट्री लायबिलिटी टू रिव्हॅल्युएशन. लायबिलिटी टू काय करणार? रिव्हॅल्युएशन करणार एंट्री. रिव्हॅल्युएशन टू लायबिलिटी. ठीक आहे, पुढे जाऊयात आता. कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन बाय न्यू पार्टनर. काय बोललोय पुढे आता? कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन बाय काय? न्यू पार्टनर. एंट्री सोपी आहे. तुम्ही जर्नल जेव्हा 11th मध्ये केला असेल, स्टार्टिंगचीच एंट्री आहे. एखादा नवीन पार्टनर कॅपिटल आणतोय कॅश मध्ये, किंवा तुम्ही काय म्हणा, चेक मध्ये म्हणा, किंवा ऍसेट आणतोय एखादी. तर जर्नल एंट्री काय होती? कॅश ऑब्लिक बँक ऑब्लिक ऍसेट अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कॅश टू कॅपिटल तुम्ही 11th ला ही एंट्री केली असेल, तीच रिपीट आहे कॅशच्या डेबिटला आणि पार्टनर्सच्या क्रेडिटला. आता महत्वाचा पार्ट चालू होतो, ट्रीटमेंट ऑफ गुडविल. महत्वाचा पार्ट आहे. तर आपल्याला सर्वात महत्वाचं काय राहतं? ट्रीटमेंट ऑफ गुडविल. आता पेपरमध्ये काय दिलंय त्या हिशोबाने आपल्याला गुडविलची ऍडजस्टमेंट करावी लागते. पहिला काय आहे आता? गुडविल मीन्स, आता गुडविलचं त्यांनी मिनिंग दिलेलं आहे आपल्याला. गुडविल मीन्स एक्स्ट्रा प्रीमियम brought by new partner. There are two methods of recording goodwill. How many methods? Two methods of recording goodwill in the books of accounts while admitting new partner in the existing partnership firm. आता दोन मेथडचं नाव काय आहे? मेथडचं नाव काय आहे? पहिलं आहे एक्स्ट्रा प्रीमियम मेथड. पहिली कोणती मेथड आहे? एक्स्ट्रा प्रीमियम मेथड. आणि सेकंड मेथडचं नाव आहे व्हॅल्युएशन मेथड. सेकंड मेथडचं काय नाव आहे? व्हॅल्युएशन मेथड. सेकंड मेथडचं काय नाव आहे? व्हॅल्युएशन. पुढे जाऊयात. आता एक्स्ट्रा प्रीमियम मेथड म्हणजे काय? एक्स्ट्रा प्रीमियम मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, की जेव्हा नवीन पार्टनर गुडविल कॅश मध्ये आणतो, जेव्हा नवीन पार्टनर काय गुडविल कॅश मध्ये आणतो, तर त्याला काय म्हणतात? नवीन पार्टनर गुडविल कॅश मध्ये आणतो तर त्याला काय मेथड? त्या मेथडला काय म्हणतात? एक्स्ट्रा प्रीमियम मेथड. एक्स्ट्रा प्रीमियम मेथड. Under this method, incoming partners brings his proportionate share of goodwill in cash. Of goodwill in काय म्हटलेलं आहे? Cash. And it may be retained in the business. or काय म्हटलंय? Withdrawn by the old partners.
एक तर ते काय केलं जाऊ शकतं, रिटेन केलं जाऊ शकतं बिझनेसमध्ये, किंवा गुडविल कॅश मध्ये विथड्रॉ करू शकतात ओल्ड पार्टनर्स. कोण विथड्रॉ करू शकतात? ओल्ड पार्टनर्स. तर लक्ष द्या, आता इथं दोन जर्नल एंट्रीज काय होत आहेत, आपण दोन टाईप मध्ये जर्नल एंट्रीज होत आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. व्हेन अ न्यू पार्टनर ब्रिंग्स हिज शेअर of goodwill in cash and it is retained in the business, and it is काय म्हटलेलं आहे, retained in the business. 2 मिनिटं. पुढे जाऊयात, परत आपण कंटिन्यू करूयात की काय दिलेलं होतं आपल्याला इथं, की when new partner brings his share of goodwill in cash and it is retained in the business. परत एकदा काय, retained in the business. तर नवीन पार्टनरने गुडविल कॅश मध्ये आणलंय, तर पहिलं काय, गुडविल कॅश मध्ये आलंय, तर कॅश टू गुडविल. कॅश टू काय म्हणणार आहे, गुडविल. 2 मिनिटं, एरर येते, चेक करूया. जेव्हा न्यू पार्टनर कॅश मध्ये गुडविल आणतो, तर तेव्हा जर्नल एंट्रीज काय होती, कॅश टू गुडविल, कॅश टू गुडविल. आणि ते लगेच बिझनेस मध्ये काय केलं जात आहे, रिटेन केलं जात आहे. बिझनेस मध्ये काय केलं जात आहे, रिटेन केलं जात आहे. तर रिटेनची एंट्री काय होणार, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. गुडविल टू काय, ओल्ड पार्टनर्स. रिटेन कोण करताय, ओल्ड पार्टनर्स. पण पुढे काय म्हटलंय, सॅक्रिफाईस रेशो. आता तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं की 3 रेशोज काय असतात. ओल्ड रेशो तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेला असेल, न्यू रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल, त्याच्यावरनं आपल्याला सॅक्रिफाईस रेशो भेटेल. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, की सपोज एका प्लेटमध्ये 2 जण जेवत असतील, तर त्यांना 3 चपात्या वाढलेल्या असतील, 3 चपात्या वाढलेल्या असतील, तर 1.5 इच भेटत होतं त्यांना आधी. पण एक नवीन पार्टनर ऍड केला आपण, तर त्यांना 1:1:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करायला लागलं. तर 0.5 प्रपोर्शन कोणी सॅक्रिफाईस केलं, ओल्ड पार्टनर्सने. कोणी सॅक्रिफाईस केलं, ओल्ड पार्टनर्सने. सो आपल्याला सॅक्रिफाईस रेशो मध्ये त्यांना वाटायचं असतं. तर परत एकदा लक्ष द्या, वेन new partner brings his share of goodwill in cash and it is retained in the business, and it is काय म्हटलंय, retained in the business. तर दोन जर्नल एंट्रीज काय करणार, कॅश टू गुडविल, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इन देअर सॅक्रिफाईस रेशो. कॅश टू गुडविल, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इन देअर सॅक्रिफाईस रेशो. चला बी केस बघूयात. बी या केस मध्ये काय सांगितलंय आपल्याला, व्हेन गुडविल इज ब्रॉड बाय न्यू पार्टनर अँड इट इज विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. काय करतायत, विथड्रॉनचा अर्थ काय, कॅश मध्ये विथड्रॉ करतात. कशामध्ये, कॅश मध्ये विथड्रॉ करतात. कॅश मध्ये विथड्रॉ काय करतात, गुडविल विथड्रॉ करत आहेत. तर पहिल्या 2 जर्नल एंट्रीज तर त्याच होणार आहेत, काय, कॅश टू गुडविल, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इन देअर सॅक्रिफाईस रेशो. कॅश टू गुडविल, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इन देअर सॅक्रिफाईस रेशो. फक्त एक एंट्री वाढती, काय, की आता मला सांगा, ओल्ड पार्टनर्सने काय केलं, गुडविल कॅश मध्ये विथड्रॉ केलं. कॅश मध्ये विथड्रॉ केलं म्हणजे स्वतःला घेऊन टाकलं. तर ओल्ड पार्टनर्सला डेबिट, ओल्ड पार्टनर्सला काय, डेबिट. तर ओल्ड पार्टनर्स टू कॅश ऑब्लिक बँक, ओल्ड पार्टनर्स टू कॅश ऑब्लिक बँक. लक्षात आलंय का, विड्रॉनच्या केसमध्ये फक्त एक जर्नल एंट्री वाढल. काय वाढणार आहे ती, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. तर एक्स्ट्रा प्रीमियम मध्ये तुम्हाला 2 केस आल्यात. 2 केस काय आल्यात, की व्हेन गुडविल, शेअर ऑफ गुडविल इज ब्रॉट बाय न्यू पार्टनर. तर पहिलं तर काय होणार, गुडविल कॅश मध्ये आणलंय आणि रिटेन केलंय, तर कॅश टू
goodwill to old partners in their sacrifice ratio. Cash to goodwill to old partners in their sacrifice ratio. आणि त्यानंतर काय एंट्री होणार आहे की विथड्रॉ केलं तर पहिल्या दोन एंट्रीज त्याच आहेत, कॅश टू गुडविल टू ओल्ड पार्टनर्स, आणि एक एंट्री वाढल ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. सी ही केस काय आहे की जर नवीन पार्टनरने गुडविल काय केलं, पेड केलंय इन प्रायव्हेट. पेड कशात केलंय, इन प्रायव्हेट. तर प्रायव्हेट मध्ये पेड केलंय तर बुक्स मध्ये रेकॉर्ड होईल का, नाही, बुक्स मध्ये रेकॉर्ड होणार नाही. एवढंच लक्षात ठेवा, बाकी ह्या पॉइंट मध्ये काय जास्त दम नाहीये. पुढे जाऊयात व्हॅल्युएशन मेथड. व्हॅल्युएशन मेथड. गुडविलच्या किती मेथड आहेत, 2. त्यात आपण एक्स्ट्रा प्रीमियम मेथड मध्ये काय पाहिलं, गुडविल कॅश मध्ये आणतोय. गुडविल कशामध्ये आणतोय, कॅश मध्ये आणतोय नवीन पार्टनर. 2 मिनिटं परत. गुडविल कशामध्ये आणतोय नवीन पार्टनर, कॅश मध्ये आणतोय. सेकंड आपल्याला व्हॅल्युएशन मध्ये काय लक्षात ठेवायचंय की नवीन पार्टनर गुडविल कॅश मध्ये आणत नाहीये, म्हणजेच ओल्ड पार्टनर ते रेज करतायत ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर. नवीन जुने पार्टनर काय करतायत, गुडविल रेज करतायत ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर. अंडर दिस मेथड न्यू पार्टनर डज नॉट ब्रिंग the amount of goodwill in cash. So काय म्हटलंय पुढे, सो ओल्ड पार्टनर्स क्रिएट ऑब्लिक रेज. काय म्हटलेलं आहे, महत्वाचं आहे, लक्ष द्या की इट इज क्रिएट और रेज द गुडविल अकाउंट इन द बुक्स ऑफ फर्म ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर. तर रेज करतायत, काय करतायत नवीन पार्टनर, गुडविल रेज करतायत. तर रेजची पहिल्या केसमध्ये वेन द न्यू पार्टनर डज नॉट ब्रिंग द गुडविल इन कॅश अँड इट इज रेस्ड इन द बुक्स. अँड इट इज काय म्हटलेलं आहे, रेस्ड इन द बुक्स. तर तेव्हा एकच जर्नल एंट्री होती, काय होती, गुडविलचा बॅलन्स. गुडविल काय आहे, ऍसेट आहे. ऍसेटचा बॅलन्स काय असतो, डेबिट. तर रेज करतोय तर ऍसेट क्रिएट करतोय नवीन, तर ऍसेटचा बॅलन्स काय असतो, डेबिट. ऍसेटचा बॅलन्स काय असतो, डेबिट असतो. ऍसेटचा बॅलन्स काय असतो, डेबिट असतो. तर त्याला परत डेबिट द्यायचं आहे आपल्याला. मग द्या डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट टू, कोण रेज करतंय, ओल्ड पार्टनर्स रेज करतंय. कोण रेज करतंय, ओल्ड पार्टनर्स रेज करतंय. तर रेशो पण ओल्ड राहणार. नवीन पार्टनरने आणलं का, काय येतं, न्यू पार्टनरने काही गुडविल वगैरे आणलं का ह्या केसमध्ये, नाही आणलं. तर त्याचा काय इथं संबंध आहे का, नाही. तर रेशो पण कोणता राहणार इथं, ओल्ड रेशो. लक्षात ठेवा कायम, जेव्हा गुडविल तुम्हाला बुक्स मध्ये रेज करायला सांगितलं असेल फक्त तेव्हाच ओल्ड रेशो येणार. काय बोललो मी, की जेव्हा बुक्स मध्ये तुम्हाला गुडविल रेज करायला सांगितलं असेल तर तेव्हाच फक्त ओल्ड रेशो येणार आहे, तर चला, रेज करताना जर्नल एंट्री काय होतीये, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन देअर ओल्ड रेशो. इन देअर काय म्हटलंय, ओल्ड रेशो. गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इन देअर ओल्ड रेशो. आणि तुम्हाला इथं एक नोट दिलेली आहे, महत्वाची आहे. रेज फक्त जर आपल्याला रेज करायचं आहे असं सांगितलं आहे तर हे गुडविल आपल्या बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला दिसणार, ऍसेट आहे तर ऑब्व्हियसली ऍसेट साईडला. ऍसेट आहे तर ऑब्व्हियसली कोणत्या साईडला, ऍसेट साईडला दिसणार आहे. तर लक्षात ठेवा, जेव्हा गुडविल फक्त बुक्स मध्ये रेज करायला सांगतात तर रेशो लक्षात ठेवायचा आहे, ओल्ड रेशो. रेशो कोणता लक्षात ठेवायचा आहे, ओल्ड रेशो. आणि जर्नल एंट्री काय होतीये, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट इन देअर ओल्ड रेशो. आणि फक्त रेज करायला सांगितलंय तर बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला दिसणार, ऍसेट साईडला. कोणत्या साईडला, ऍसेट साईडला. पुढे जाऊयात, व्हेन गुडविल इज रेज्ड अँड रिटर्न ऑफ. व्हेन गुडविल काय, रेज्ड अँड रिटर्न ऑफ. तर पहिली एंट्री तर तीच होणार, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इन देअर ओल्ड रेशो. गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इन देअर ओल्ड रेशो. आणि आता राईट ऑफ करायचंय. आणि आता काय करायचंय, राईट ऑफ. लक्ष द्या, रेज करताना फक्त ओल्ड मध्ये वाटला जाणार. रेज करताना काय होणार, फक्त ओल्ड मध्ये वाटला जाणार, पण ओल्ड पार्टनर्स मध्ये वाटला जाणार. पण आता काय लक्षात ठेवायचंय
की व्हॅल्युएशन मेथड मध्ये जेव्हा राईट ऑफ करतायत, काय करतायत, राईट ऑफ करतायत, तेव्हा ऑल पार्टनर्स मध्ये राईट ऑफ केला जाणार. कोणामध्ये? ऑल पार्टनर्स मध्ये राईट ऑफ केला जाणार आहे. तर सेकंड एंट्री काय लक्षात ठेवायची आहे? ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल एंट्री लक्षात ठेवायची आहे. तर चला काय केलं आता या स्टेप मध्ये काय केलेलं आहे आपण? गुडविल रेस केलंय. गुडविल काय केलंय? रेस केलंय आणि राईट ऑफ केलंय. गुडविल काय केलंय? रेस केलंय आणि राईट ऑफ केलंय. तर 2 जर्नल एंट्रीज बोला. गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इन देअर ओल्ड रेशो आणि काय पुढे म्हटलंय? राईट ऑफ करायचंय. राईट ऑफ करताना लक्षात ठेवायचं व्हॅल्युएशन मेथड मध्ये. तुम्ही कोणत्या मेथड मध्ये? व्हॅल्युएशन मेथड मध्ये. तर व्हॅल्युएशन मेथड मध्ये राईट ऑफ ची एंट्री काय होती? ऑल पार्टनर्स. काय फोकस करायचंय तुम्हाला? ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. टू काय म्हटलंय? गुडविल. आणि रेशो काय राहणार? न्यू रेशो. काय राहणार? एनआर. एनआर म्हणजे न्यू रेशो. आलंय लक्षात? पुढे जाऊयात. सी या स्टेप मध्ये लक्ष देऊयात. सी स्टेप मध्ये काय असणार आहे? वेन गुडविल ऑलरेडी अपियर्स इन द बुक्स ऑफ फर्म. वेन गुडविल काय म्हटलंय? ऑलरेडी अपियर्स इन द बुक्स ऑफ फर्म. म्हणजे काय? ओल्ड बॅलन्स शीट आहे तुमची. ओल्ड बॅलन्स शीट हा क्वेश्चन असेल ना. ओल्ड बॅलन्स शीट मध्ये ऑलरेडी ऍसेट साइडला गुडविल दिलेला आहे. काय ऍसेट साइडला काय दिलंय? गुडविल दिलंय. ऍसेट साइडला काय दिलंय? गुडविल दिलंय. तर ह्या केसमध्ये काय करायचंय? परत एकदा खूप सिंपल आहे. गुडविल काय आहे? ऍसेट आहे. ऍसेटचा बॅलन्स काय असतो? डेबिट असतो. ऍसेटचा बॅलन्स काय असतो? डेबिट असतो. तर डेबिट आहे. इन्क्रीज झालं तर परत डेबिट द्यायचं. इन्क्रीज झालं तर काय द्यायचं? परत डेबिट द्यायचं. तर जर्नल एंट्री सोपी आहे. गुडविल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन ऑब्लिक कॅपिटल अकाउंट ऑब्लिक करंट अकाउंट. तर आपल्याला फक्त जेवढ्याने गुडविल वाढले म्हणजे ओल्ड बॅलन्स शीट मध्ये तुमचं गुडविल किती आहे? गुडविल किती दिलंय तुम्हाला? 10,000. किती दिलंय? 10,000. आणि खाली ऍडजस्टमेंट मध्ये गुडविल किती दिलं तुम्हाला? 15,000. तर गुडविल कितीने वाढलंय? फक्त 5,000. गुडविल कितीने वाढलं? फक्त 5,000. तर फक्त 5,000च रेकॉर्ड करायचंय. जर्नल एंट्री काय होतीये? परत एकदा गुडविल अकाउंट डेबिट इन्क्रीज झालं. काय झालं? इन्क्रीज झालं. तर गुडविल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन ऑब्लिक कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. मोस्ट प्रोबेबली कॅपिटल किंवा करंटला आपण इफेक्ट देतो. त्यानंतर डिक्रीज झालं तर ऑपोजिट करायचं. ऍसेटला काय द्यायचं? क्रेडिट. मग डेबिट कोणाला? रिव्हॅल्युएशनला असेल, पार्टनर्स कॅपिटलला असेल किंवा पार्टनर्स करंट अकाउंटला डेबिट द्यायचं आहे. तर गुडविलची सी स्टेप आली तर सर्वात इझी सम असतो. बाकी व्हॅल्युएशन आणि एक्स्ट्रा प्रीमियम मेथड या 2 मेथड्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 2 मेथड्स काय करायच्यात? लक्षात ठेवायच्या आहेत. तर खाली हे आता इफ ऍसेट्स सोल्ड ऑर टेकन ओव्हर बाय पार्टनर ऍट बुक व्हॅल्यू. तर ह्या ऍसेट्स काही विकल्या गेल्या तर पैसे येतात वगैरे. या एंट्रीज डायरेक्ट आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार डायरेक्ट त्याच वेळेस आपण चेक करणार आहे. त्याच वेळेस काय करणार आहे? चेक करणार आहे. तर या थेअरीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल आणि याच्या नेक्स्ट स्टेप पासून आपण काय चालू करणार आहे? प्रॉब्लेम्स चालू करणार आहे. काय चालू करणार आहे? प्रॉब्लेम्स. तर तुम्ही प्रॉब्लेम्स अटेंड करा. तुम्हाला त्यातनं स्टेप बाय स्टेप तुम्हाला फर्स्ट प्रॉब्लेम पासून कळत जाईल आणि त्याच्या पण लिंक्स मी प्रॉब्लेम्सच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत जाईल. तर आजसाठी एवढंच. थँक्यू.